आल्या आल्या सुरुवात सुद्धा झाली. सर्व मित्रांचं ओंकारगिरी स्वागत. मित्रांनो, माझी आजी 30 वर्षात पहिली पोहली होती, त्यानंतर आत्ता पोहली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप मित्रांनो स्पेशल असणार आहे, कारण मित्रांनो आज आहे 1 जून आणि आज आहे माझ्या आजीचा बड्डे. दरवर्षी आजीचा बड्डे असतो, पण एवढं काही स्पेशल नसतं. आणि या मित्रांनो बड्डेला स्पेशल म्हणजे सर्व मित्रांनो फॅमिली येणार आहे आणि बड्डे असणार आहे फार्म हाऊसवरती. इथून मित्रांनो कोल्हापूरमध्ये बड्डे आहे, गगनबावडे येते. मित्रांनो तुम्हाला तिकडे गेलं सर्व काही मी शेअर करणार आहे, फार्म हाऊस कसं आहे काय. आणि मित्रांनो बड्डे म्हणजे सर्व मित्रांनो या बड्डेला फॅमिली येणार आहे. आणि मी आत्ता आहे बिदरीमध्ये, माझ्या आत्तीच्या इथे. तुम्हाला हे लोकेशन माहिती असेल, तुम्हाला मी दाखवलं सुद्धा बऱ्याचदा. मी होतो माझ्या आईच्या गावी म्हणजे कडगावला, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. कोकणात जातो दरवर्षी आईच्या गावाला सुट्टीला. तर सकाळी मित्रांनो मी इकडं आलो आत्तीच्या इथे, म्हणजे बिदरी कारखाना माझी इथे आत्ती राहते. 30 किलोमीटर मित्रांनो अंतर आहे. आणि सकाळी 8 वाजता इथं आलो. आता आपण इथून जायचं आहे कोल्हापूरमध्ये, म्हणजे फार्म हाऊसवरती. ते सर्व तिकडून यायला लागलेत आजी ते सर्व. तर मित्रांनो तुम्हाला मी सर्व काही शेअर करणारच आहे. चला मित्रांनो पटापट निघूयात. सगळं ठेवा, पण चोरीला जाईल. मित्रांनो सर्वांची तयारी झालेली आहे. आता आपण पटकन निघायचं आहे, कारण की खूप लेट झालं आहे ऑलरेडी. तिथे जाऊन आपल्याला जेवणसुद्धा बनवायचं आहे. फार्म हाऊस आपल्याला 1 वाजता भेटणार आहे, तर ते सर्वसुद्धा आले असतील. तर आपण पटापट आता निघूयात. चला ती काय होईल काढतो. घे ठीक आहे बरोबर काढला घे. चला आजी, नक्की नक्की. मित्रांनो आम्ही आता इथं गगनबावडा रोडला थांबलोय. इथं मित्रांनो 3 आजी आहेत आंबे विकायला बसलेत. तर आम्ही मित्रांनो त्यांच्याकडून आता 3 डझन आंबे घेतलेत. तुम्ही मित्रांनो जर तुम्हाला अशा कुठं आजी दिसल्या तर तुम्ही त्यांच्याकडून घेत जा, कारण की खेडेगावात मित्रांनो उत्पन्न सोर्स कमी असतो, तर जास्त काही पैसे भेटत नाहीत. तर तेच मित्रांनो जर तुम्हाला असं कुठं दिसलं तर त्यांच्याकडून मी घेत जा. तर आम्ही मित्रांनो त्यांच्याकडून आंबे घेतलेत खाण्यासाठी. तर चला इथून थोडंच राहिले आता फार्म हाऊस आपलं, पटापट निघूयात. कुठे
मजा पैसा. जीव का आणते बुट्टी 150 बुट्टी म्हणाले. मित्रांनो तिथून थोडं पुढे आल्यानंतर नाही सुद्धा मित्रांनो आम्ही 2 डझन आंबे घेतले त्या आजीकडून. अशा मित्रांनो आम्ही 6 डझन आंबे घेतले. मागे 4 डझन आणि ते 2 डझन, कारण की खूप लोक आहेत, सर्व फॅमिली येणार आहेत, तर आंबे घेतले सर्वांकडून. चला आंबा खाणार काय गेल्या? आंबा खाणार? आंबा खाणार आहे आम्ही. खाणार आहे. खाणार आंबा. आंबा खाणार काय? मग कुठे नाही. संपला विषय. हा संपला विषय. संपला विषय. मित्रांनो आपण फायनली आपल्या फार्म हाऊसवरती पोहोचलेलो आहे. बघू शकतो मित्रांनो, फार्म हाऊसचं नाव आहे नरेंद्र. तुम्हाला मित्रांनो मी सर्व काही शेअर करणार आहे, आतमध्ये काय काय आहे आणि हे फार्म हाऊस कितीला आपण बुक केले ते सर्व काही. मित्रांनो आता मित्रांनो फक्त आपली अर्धी फॅमिली आली आहे, आम्ही पुढे निघून आलो आणि बाकीची जी फॅमिली आहे ते मित्रांनो मागून यायला लागले. तर चला मित्रांनो तुम्हाला मी सर्व काही आतलं दाखवतो तेपर्यंत या. हे मित्रांनो एंट्री गेट आहे. हे अशा प्रकारे मित्रांनो इथं पार्किंगला तुम्ही पाहू शकतात. हे पार्किंगची व्यवस्था आहे. जर लाईट गेली तर जनरेटरसुद्धा मित्रांनो आहे तुम्हाला अवेलेबल इथं. हे अशा प्रकारे आहे इथं. आणि मित्रांनो फार्म हाऊसच्या स्टार्टिंगलाच हे आपल्या बाळोमाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो या. तर अशा प्रकारे मित्रांनो स्टार्टिंगला मंदिर आपल्या बाळोमांचं. चला तुम्हाला आतमध्ये
तर मित्रांनो दर्शन घेऊन झाल्यानंतर ना तुम्हाला मी आता आतमध्ये घेऊन जातो. चला. अशा प्रकारे मित्रांनो गार्डन आहे इथं बघू शकतात. आणि मित्रांनो हे स्विमिंग पूल. तर मित्रांनो स्विमिंग पूल आहे खाली. त्यांनी सुरुवात पण केली आल्या आल्या. चला तुम्हाला मी पहिल्यांदा आतमध्ये घेऊन जातो, काय काय तुम्हाला दाखवतो. हा मित्रांनो हॉल आहे. इथे एक मित्रांनो बेडरूम आहे छोटंवालं. इथे एक छोटंवालं मित्रांनो बेडरूम आहे. आणि आतमध्ये मित्रांनो बाथरूम आहे. मित्रांनो मस्त बेडरूम आहे, तुम्ही पाहू शकतात. ह्याच्यामध्ये फ्रीजसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर काय ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात. किचन आहे, टी व्ही आहे, पंखेसुद्धा आहेत. आणि बेडरूम. इथे हे असं कपाट आहे. तुमचे ब्लँकेट जे तुम्हाला झोपताना घ्यायचं असेल ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व इकडं आहे. 2 रूम आहेत, एक हॉल आहे. तुम्हाला आता मी स्विमिंग पूलच्या खाली घेऊन जातो. चला. हे बघा. तर अशा प्रकारे मित्रांनो स्विमिंग पूल आहे. मोठं खोल सुद्धा मित्रांनो स्विमिंग पूल आहे. आणि इकडे छोटे मुलांसाठी आहे. तर खूप मित्रांनो छान फार्म हाऊस आहे. आणि मित्रांनो एकदम बजेटमध्ये भेटलं आहे. तुम्हाला मी सर्व काही शेअर करेन. इकडे मित्रांनो काय जास्त काही नाही, ॲक्च्युली बनवायचं चाललं. खोला आहे. भावा काय किती दिवसांनी भेटलाय? गोट्या आलेला आहे. तू लवकर आलाय. मी आत्ता आलो मगाशी. शूटिंग करायचं गाडी आहे त्याला. कुठं जेवण करायचं नाही. हा जेवण तिथं करायचं अजून आहे ना. हाय. कधी आला तुम्ही? आता जस्ट आता पोहोचलो आम्ही. आजी कुठं आहे? आजी जरा कंटाळ्या त्यामुळे जरा वरती बस. आमचा इंट्रो घेताय का नाही तुम्ही? आमचा इंट्रो सगळ्यांचा घेतलाय हे जा स्टार्टिंग बसून. ब्लॉग पण चोरी. मामी आला. आता कधी आलीस? आत्ताच. खाली गेलेलो. कसं वाटतं? लय गरम व्हायला लागलं. इकडे येतो म्हणलास का नाही तू इकडे येऊन? आधी जेवलं नसतं डेंजर असतं. माय आलीस? आली की बाय. कधी आलीस आता? हो 8 दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो सर्व फॅमिली आलेले. ही बघा आजी. आजीचा बर्थडे आहे माझ्या. हा सनी आलं नाही सनी आला. सनी घरी गेला करायला. हो.
आता जेवण बनवणार काय? आमटी बनणार आहे. आमटी आमची करायची भात आमची जरा जेवला कुठं आपण नाही जेवलो. ऑप्शन काय राहिला नाही. पडचिल तर मित्रांनो सर्व फॅमिली आलेली आहे. मित्रांनो चिलीपिली जी होती ते मित्रांनो गरमीमुळे सर्व स्विमिंग पूलमध्ये उतरले. तर आपण पण आता थोडीफार मजा घेऊयात. चला. हे सगळी एका कडेला मारा आणि एके कुडा मारा. हे सुटले रे. हे या इथे ये कडेला या. Two hours later. तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेत. मस्त असं मित्रांनो क्लायमेट झालंय. दिवसभर मित्रांनो त्या स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये अक्षरशः पोहून पोहून डोळे लाल झालेत. मित्रांनो खूप मजा येते सर्व फॅमिली सोबत, त्यामुळे मजा येते. आजूबाजूचा परिसर दुसरा फॉर्मल दाखवूया. कुठं जायचं? खाल्लंय काय तिकडे खाली? खाली जरा मस्तपैकी काहीतरी आहे बघून येऊ. खाली जरा दुकान आहेत चांगली, आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊन येऊ जरा. तर मित्रांनो ओम बोलतोय की जरा आजूबाजून फिरून येऊयात, बघूया आजूबाजूला काय आहे. तर चहा पितो मित्रांनो फटाफट आणि आपण जरा आजूबाजूला जाऊयात, बघूयात काय काय आजूबाजूला. चल. चला गाडी. चल फिरत फिरत आलोय डॅम कडे. कोणता डॅम आहे काय माहिती नाही. कुठला डॅम आहे रे? काढे ना कुठला काय माहिती कोणता डॅम आहे.
मित्रांनो फार्म हाऊस पासून 2 किलोमीटर आम्ही बाहेर आलोय गावातून आणि कोणता तरी डॅम आहे इथं. आपण बघत आतमध्ये जाऊन कोणता डॅम आहे. किती खोल असेल तर मित्रांनो आपण फार्म हाऊस पासून 2 किलोमीटर आपण बाहेर आलोय गावाच्या आणि मित्रांनो हा कोडी डॅम आहे गगनबावड्यातला. तर अशा प्रकारे मित्रांनो क्लायमेट आहे, मस्त असं मित्रांनो क्लायमेट आहे. तुम्ही पाहू शकतात माझ्यासोबत आला आहे ओम आणि ओमकार. तर मित्रांनो खूप मस्त वाटतंय. आजीचा बड्डे आहे, ते सर्व लोक तयारी करतात. तर बोललो की आपण थोडं फिरून येऊयात बाहेर जाऊन. मित्रांनो यावर्षी सर्व डॅम सुकलेले, तुम्हाला मी दाखवलं सुद्धा. मी जेव्हा माझ्या गावी गेलो तेव्हा पण मित्रांनो तिकडे डॅम सुकलेले आहेत. म्हणजे कडगावचा डॅम असू दे किंवा कोंडुशीचा डॅम असू दे, मित्रांनो सर्व डॅम सुकलेले आहेत. कारण की मित्रांनो यावर्षी उष्णतेचं प्रमाण मित्रांनो खूप वाढलेलं आहे. तर आपण झाडतोड मित्रांनो नाही केली पाहिजे, झाडे लावली पाहिजे, तेव्हा मित्रांनो हे सगळं कंट्रोलमध्ये येईल. तर चला आपण आता निघूयात. अंधार झाला आहे, तसं पण आपण लांब आलो 2 किलोमीटर. तर मित्रांनो आपण आलोय फार्म हाऊस वरती आणि थोडीफार आपण मदत करूयात. मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे माझे गुरु बजनी मन लागो रे माझे गुरु बजनी. तर मित्रांनो आता सर्वांची तयारी झालेली आहे. तर मला सर्वांना भेटवतो. तर चला सुरुवात कोणापासून करायची? तुझं नाव काय? विराज. विराज. तुझं काय रे? आपला राहुल. राधागिरी. भार्गवी. राधा. इथं आल्या सर्व मित्रांचं स्वागत आहे का तुम्हाला? गौरी तयार झाली. झाली तयारी? हॅलो. तो कैसे आप लोग? ठीक है. इकडे बघ पारक्या. हे शिवा. टाटा. ओमकार. प्रज्योत. भावा का चल निघाले भावा. बघ आपला पण आयफोन आहे. बघा किती टाइम अजून? भाऊजी ब्लॉक कराले पोरगा. 10 मिनिटं. अजून किती मिनिटं? 10 मिनिटं. युट्यूबला ब्लॉक असतो का पोरग्याचा? आता कशा आहेस? बरं आहेस का? शिवा. तुझं नाव काय? आंबा. तुझं नाव काय? धनराज.
आंबा काय धनराज अरे फोटो काढ की त्याचा A few minutes later. आजी आपण एकत्र घालवलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे. तू मला तुझे प्रेम आणि तुझ्या अनुभवाची दोरी दिली. गवण्यामुळे शक्य झाले. आजी तू मला देवाकडून मिळालेली सर्वात उत्तम गोष्ट आहे. हार्दिक शुभेच्छा. वा 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 वा. The next morning. तर मित्रांनो सकाळचे 11:30 वाजले. तुम्ही पाहू शकता सर्वजण पोहतात. तर मित्रांनो आपण आता थोडं पोहून निघायचं आहे कारण की काल आपण 12:30 वाजता आलो म्हणजे 1 वाजता आलेलो तिथं ऑलमोस्ट. तर आता आपण चेकआउटचं टायमिंग काहीतरी एक आहे. तर आपण थोडी एन्जॉय करून आता निघायचं आहे. तर थोडं आता आपण पहिल्यांदा एन्जॉय करूया.
कधी पाहूल्या त्याच्या अगोदर न पण आता पाहून किती वर्ष झाली? बारका असताना आम्ही ज्या वयाला होता किती? ते तुमच्या वयाची होती का ना तेव्हापासून पळा घेतलेली लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर पण पळत होते मग नाही दिला खटा काही गेलं नाही राहणार तर खटा नाम भरलं सगळं 30 वर्ष झाली. 30 वर्ष दुकान आज पाहायला लागले. माझा पुतळा एवढा माझा पाच माझा शेवटपर्यंत एवढा आहे तोपर्यंत मला सगळ्याचे मला कशाची आवडलं मला फक्त माझ्या पोऱ्या भावांची गमवताची आवडली मला झाल्यामधून माझा जीव नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे 4 वाजलेत आणि काल दुपारी 1 वाजता आलो होतो आणि आता 4 वाजलेत. तर मित्रांनो आता आपण हा फार्म हाऊस सोडायचा आहे. मित्रांनो खूप मजा केली कालपासून. खूप मजा आली कारण की आजीचा बड्डे केला. त्यानंतर रात्री जेवण होतं ते केलं होतं. प्लस डान्स बसवला होता छोट्या चिलीपिली लोकांनी मजा केली. तर दिवसभर सुद्धा आम्ही पाण्यामध्ये जाय या स्विमिंग पूलमध्ये. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही पाण्यातच होतो. तर आता बाहेर आलो मित्रांनो आणि आता आपण हा फार्म हाऊस सोडायचा आहे. तुम्हाला मित्रांनो हा फार्म हाऊस जर आवडला असेल तर तुम्हाला मी सर्व काही डिस्क्रिप्शनमध्ये देईन. कोल्हापूरपासून काहीतरी 52 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मित्रांनो सर्व आजूबाजूनी झाडे आहे. मित्रांनो खूप मस्त फार्म हाऊस आहे. तुम्हाला मी बाहेर पण काल घेऊन गेलो होतो 2 किलोमीटर रॅमकडे. आणि एक मित्रांनो तुम्ही माझी आजी पोहतेली बघितली असेल. मित्रांनो माझी आजी 30 वर्षा पहिली पोहली होती. ते आत्ता पोहली. ते पण आम्हा सर्वांना बघू तिला सुद्धा खूप आनंद झाला आम्ही सर्व केल्यानंतरनं. आणि ती पण पोहायला आली आतमध्ये आम्ही पोहतायला बघून. तुम्ही मित्रांनो या. तुमचं काय सेलिब्रेशन असेल तर तुम्ही पण मित्रांनो या. कारण की आम्ही खूप जास्त लोक होतो त्यामुळे आम्हाला हे 10,000 रुपये बिल ठरवलं होतं. तर तुम्ही जर मित्रांनो कमी असेल तर तुम्हाला कमी करून पण मित्रांनो भेटेल. तुम्हाला मी सर्व काही डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर मित्रांनो आता वेळेला इथंच ब्लॉग एंड करण्याची. तुम्हाला जर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तो पण स्टे ट्यून. गुड बाय.